सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. उपस्थित रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. विद्येचं आणि कलेचं आराध्य दैवत विघ्नहर्त्या गणरायाला साष्टांग दंडवत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि लोकराजा राजर्षी शाहूंना आमचा मानाचा मुजरा. ग्रामदैवत ज्योतिर्लिंगास त्रिवार प्रणिपात. रंगदेवता नटराजास सादर अभिवादन करून यशस्वी पदार्पण करणार आदर्श कला क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळ कावणे सहर्ष आणि स्वाभिमान सादर करीत आहोत. एक भन्नाट विनोदी डान्स दिगल फार दिगल फार दिगल फार दिगल फार दिगल. राम राम मंडळी, राम राम. सकल कलांचे आणि विद्येचे आराध्य दैवत श्री गणरायाला साष्टांग प्रणिपात. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना आमचा मानाचा मुजरा सहर्ष सविनय सादर करीत आहे. आनंद लहरी उसळणारा हास्याचा धबधबा, कुणाचा कुणाला नाही मेळ आणि लग्नाचा झालाय खेळ. अर्थात लग्न कवा ठरायची येईल ती करायची. लग्न कवा ठरायची येईल ती करायची. दबक्या पावलांनी आली माझी मालकी न झाली एका वाघाची शिकार एका हरणीनं केली. थांबकी मर्दात. अरे काय लंगडाय का लागलायस? हे काय नाही रे, परवा गाडीवरनं पडलोय ते लागले रे. नक्की गाडीवरच पडलायस का घराचा बायकोला आणलं म्हणून तुला सांगत होतो मला धरू नकोस. आणि नेमकं दुखतय तिथंच धरलं. या मालिकेनं वाट लावली बघ सगळ्या आयुष्याची आणि म्हणून माया करती या. ये बाबा मी इथून जातो, तुमचं तुम्ही बसा भांडत. असं असं का करतोस मर्दा? थांब की जरा. नाही तू असलास की जरा बरं वाटतं रे. म्हणजे तेवढी जरा सुरक्षितता वाटते रे. तुमचं तुम्ही दोघं जण गोंधळून घ्या. बरोबर ठीक आहे बाबा, ये बर का नंतर. हवं का कांदा फुगव? तसं नाही व, मला एक तुम्हाला विचारायचं आहे. विचारू का? तुझं काय तोंड धरलंय व्हय? अरे आता ही काही विचारते कुणास तो. बरोबर विचार की, विचार. एक का 10 विचार. हे बघा, मला सांगा, तुमच्या हृदयाच्या अगदी जवळ काय आहे? काय म्हणजे काय हाय सांगू? सांगा. तंबाखूची पुडी आहे. अहो तसं नाही हो, त्याच्यापेक्षाही जवळ. त्याच्यापेक्षा जवळ म्हणलंस तर बरकुडी आहेत. मोडल्या तुमच्या बरगुडीया. काय हो, मी एवढं तुमच्याबरोबर प्रेमानं बोलते आणि मला एक सांगा, मी गाणं म्हणत असताना तुम्ही बाहेर का पळता? त्याचं आता तुला विचारलंच म्हणल्यावर सांगूनच टाकतो. सांगा. काय होते माहितीये का, लोकच मी वाटताय नको मी तुझा गळा दाबा लागलो ठिकाणा संघ धरून असा. हे बघा, तुम्ही सरळ बोलणार हाय का नाही? काय मी आपल्या कामाचं बघू? असं कसं कसं कामाचं काय बघतीस? कामाचं काय काय बोल 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 की काय तुला बोलायचं ते बोल. बर, अशी कोणती गोष्ट आहे की बघू शकतो पण हात लावू शकत नाही? बघ बघ हा, मला उत्तर माहिती आहे. खरं उत्तर दिलं का नाही तू कडक लक्ष्मी सारखी अंगावर येशील. नाही हो. अहो सांगा तरी. हे बघ, बघू शकतोय पण हात लावू शकत नाही अशी गोष्ट म्हणजे शेजारी. शेजारी? चला चला, तुम्हाला शेजारी दाखवते. चला बघ असं असं रुसू नको की शेजारीचं नाव घेतलं की लगेच रुसतीच बघ. नाही
बजे हाथ से ताली देखी मुँह से सीधी बजे हाथ से साली सला आईला उस्मा आई थोड़ी आले आले खिलाड़ी तू बनाई मैं अनाड़ी. भावा तुला की विचारायचं होतं. बेशक विचार की भावा. भावा मला अजून का नाही एका पण मुलीनं तू माझं जग आहेस असं म्हटलेलं नाही. एवढं जीवाला कशाला लावून घेतोस. तू जर माझं जग आहे असं जर म्हटली नसली तर तू जिल्हा किंवा तालुका असशील. काढ तू माझी पुरी खोयात करायचंच ठरवलीस. नाही नाही असं का म्हणतोस भावा. भावा मला एक शंका आहे. विचार घे. बँकेत कर्ज काढून गाडी घेतलीस. 2 हप्ते तटल्यावर माझी गाडी उचलून गेली. मग पुढं नाही मग मला आता तू सांग मी कर्ज काढून लग्न केलं तर बँकेचा हप्ता तटल्यावर बँकवाली माझ्या बायकोला पण उचलून गेला ना. काय प्रश्न विचारलाय. लय भारी मर्दा. असं जर झालं असतं शक्यतो लग्न कर्ज काढूनच होत्या तर बँका काय बायका नेत नाही. कारण काय होतंय माहितीये काय गाडीत तारण ठेवलेली असते कर्ज काढताना. तसं बायको काही तारण ठेवता येत नाही खोया डोसक्याच्या. अरे जिंदगी बरबाद झाली माझं लग्न करून. अरे वाईट रे. बरं ते ना परवा तुझी बायको भांडी का फेकून मारत होती. मला डोळा आलाय म्हणून. मग त्या भांडी फेकून मारण्यासारखं काय आहे. ती तुला लगीन केल्याशिवाय कळणार आहे. काय झालं तिला वाटलं शेजारणीमुळे मला डोळा आलाय. मग ते बायकोला कसं कळालं. परवा एक चप्पल शेजारणीच घालून घराकडे आलतो. वार पट्ट्या वा. बरं ते ना मित्रा आत्ताच्या पोलीस निघणे लय मोठा छंद आहे. काय रे कुठला छंद आहे. मैत्रिणीचा होणारा नवरा कसा दिसतोय बघायचा छंद नक्कीच असतोय. असं वाकून बघतात दारातनं मैत्रिणीच्या नवऱ्याला जशी गटाला घुसून बाहेर आल्या. अहो तुमचं तुम्ही 2 जण गोंधून घ्या. बरं ठीक आहे बाबा ये बर का नंतर. ऐकलं का. आलो काय ते. काय नाही हो बोटात किती जादू आहे ती बघत होते. तुझी जादू काढीन बाहेर सगळी एका चिप्पिर्यात. अहो ऐकलत का. असं रागावू नका बाई. बरं बाई. हे बघा एक उखाणा घ्या की. काय झालंय हायस की बरा. मग अरे मी एकदम ठणठणीत आहे. ठणठणीत आता माझी काय बी काळजी करू नको. आज माझ्या शर्टाला खळ लावतोय वाटतं. आता दिसतोच बरा म्हटल्यावर अरे लहानपणापासून देखणार मी. शान्या तुला बरं नाही असं समजलं काय सांगायचं. गावातली कुत्री रडायला लागली तोंडवर करून. मी ओळखलं आबा आता काय गावाला येत नाही. अरे ढेकण्या तोंडाच्या. आता आबा पंचगंगीच्या पुलावरच. अरे सुकाळीच्या. अहो काय हे बडबडताय मगापासून. सांग त्याला. तसं नव आबाचं पोरग कोल्हापुरात कामाला नाही का आणि पंचगंगेच्या पुलाव तो राहायला नाही का. मग आबाला इकडं आणत्यात का तिथल्या तिथं जवळ आहे म्हणून तिकडच नेत्यात असं वाटलं. कसं म्हणा की. तवर आबाला आणलं इकडे. आणलं ना बाई. मला लोक म्हणायची आबाला ऍडमिट केलंय. आबाला माग पिशवी लावली पुढे एक पिशवी लावली. सलाईन म्हणा की. हा तेच ते. अशी पिशवी धरून सगळ्या दवाखान्यात फिरतोय आबा. रक्त पण लई चढवलंय आबासनी. तर काय कशाला रे खर्चात पडतायसा. तू बी सांगतीस चढवलंय म्हणून. जायचं खाटक्याच्या दुकानात. अरे सुकाळीच्या तू जा की. मला काय म्हणायचं होतं जायचं खाटक्याच्या दुकानात आणि 2-3 वाट्या रक्ती हाणायची. कशाला रगात चढवायला लागतंय. कमी पडलंच नसतं. तुमच्या अशा शिरा तटल्या असत्या. काय बोलायचं याला आता. अहो काय बोलताय साहेब. मालकरी माणूस आहेत ते. मालकरी माणूस आहे वय. मग तुला खेकड्याचं रगात पाहिजे. सुकाळीच्या काय बोलता साहेब.
तसं नव बरा नाहीस नव तू. अरे बरा हाय म्या एकदम ठणठणीत बरा हाय. मग बरा आहेस तर निदान पुढं काहीतरी पथ्य पाणी म्हणून डॉक्टरनं गोळ्या बिळ्या दिल्यात का नाही? गोळ्या दिल्यात पण बिळ्या काय अजून दिलेल्या नाही बाबा. म्हणण्याची पद्धत असते आबा ती. होय का दिल्यात ना गोळ्या. हा काय गोळ्या दिल्यात. आता दिल्यात ते दिल्यात का नाही त्या टायमिंगच्या टायमिंगला खायच्या गोळ्या खायचं पाणी प्यायचं आणि तासभर रवत करायचं. ते काही जनावर आहे असं बोलताय ते? अगं तसं नाही आबा आहे तो. गोळ्या नाही पचल्यावर इनिमा करायला लागत म्हणून सांगितलं रवत करायची. तुझा आबा आणि माझा आबा काही वेगळा आहे का सांग बघू. माणूस म्हातारं झाल्यानंतर त्याला डोळागत सांभाळावं लागतं. काय ढोरागत आणि माणसाला? म्हणजे मला काय म्हणायचं आहे याच्या वेळी तिची काळजी घ्यायला लागते असं म्हणतोय मी. आम्हाला असं म्हणायचं ना ढोरागत आणि घोरागत कशाला म्हणायचं ते? चुकलं बघ परत शर्टाव. म्हणजे तुझं मात्र भारी आहे बाबा. लगीन करून एकदाचा मोकळा झालास. अरे प्रत्येकाला असंच वाटतंय लगीन व्हायच्या आधी. कुठलं मर्दा भारी लगीन करून कोण सुखी झालाय वय या जगात. पण मला एक कळत नाही बंड्या. पहिली म्हातारी माणसं म्हणतात की बायकोचं 10-15 वर्ष तोंड बघत नव्हती म्हणून. मग त्यासने 8-9 पोरं कशी व्हायची? ती बोलण्याची पद्धत असती. तसं जर असतं तर मग कशाला विचारतोस आणि तोंड कशाला बघायला लागतंय त्याला. म्हणजे तो चमत्कार आहे का ह्यो सांग बघू तूच. वय गेलं. मग मी काय म्हणतोय बंड्या, हा मला तुझ्या पाहुण्यातली एखादी पोरगी काढायची. हे ओढणीचं दर तूच करायला लागतंय बाबा. या फडाला रिकामं तूच करायला लागतंयस. ते बी खरं आहे खरं. मी बी ते विचारत आहे. तुला सांगू का बघूया एक पोरगी आहे माझ्या बघण्यात. कोण रे कोण. काय काय हराकलाय मर्दा. नुसतं सांगितलं दुम तर हरकून टोम झालायस. हाय पाहुण्यातलीच आहे. पण ते जाऊ दे. तुझी पोरगीकडनं काय अपेक्षा आहे ती तरी सांग. तशी माझी काय अपेक्षा नाही. फक्त ती बाई असली पाहिजे. हीच तर आता अपेक्षा उरली. बाकी काय राहिले ठरलं तर मग उद्या आपण काम पत्ते करायचं तुझं. काय म्हणायला लागली ईस का पडलीस आणि 5 दे त्याच मग राऊंड फिगर 30 तेवढीच अर्धी क्वार्टर मागे रे. काय त्या मर्दा आत्ताच्या सुजुर्या काय सांगायचं बाय. सोनपापडी कोण आणती, कोण बालुशाही आणती, कोण चिऱ्याच्या इटा आणती. चिऱ्याच्या इटा म्हणजे तुला कळलं का काय ते? नाही ते कळायला तुला शिकलं येत नाही तुझ्या घरात. अरे चिऱ्याच्या इटा म्हणजे म्हैसूर पाक रे. त्याला बोकच लई असतात. पोकळ पस्तीची म्हणा. माझी आया बहिणीसनी हात जोडून विनंती आहे तुम्ही शिदोरीची प्रथा वेगळीच करा. कोण लई श्रीमंत आहे ती बेड वाटू दे आणि कोण त्यातल्या त्यात मध्यम आहे ती रेडरम वाटू दे आणि कोण लईच गरीब आहे ती संत्रा वाटू दे नाही तर बडीशेप. बायका काय प्रथा पाडतील काही नियम नाही. तेव्हा त्यासनी अजून सांगतो विनंती करून तुम्ही ही असली प्रथा चालू करा. नवीन पद्धतीची शिदोरी. आपण आम्ही पोरगी बघायला निघालोय. तू बी जरा चल की आमच्या बरोबर. तेवढं 4 प्रश्न विचारशील पोरगीला. आमचं काय धाडस व्हायचं नाही बाबा. हे घेऊन बघ की धाडस असते का नाही. आणि येतो संकट करत पहिलं 10-5 रुपये काय असतील ते सुट्ट काढून ठेवायचं. संगत येणार आपण तिथं आल्यावर मारणार गप्पा. जैसा नाहीसा. चला आता.
आजूबाजूचं पाहुण या पाहुण राम राम राम. अरे पाणी घ्या कोणीतरी पाणी घ्या. आबा तुम्हीच प्या, निदान बडका खाली तरी जाईल. ते पाण्या पिण्याचं राहू दे. पोरगीला तेवढं बोलवा. हे पोरगीला काय बोलवा? पोरगीला सारखी तुला घाई झाली मर्दा. आधी पाहून चार फव कुठं आहे फव? त्यावर खोबऱ्याचा खिसाचा जराचा आणून टाका. पण काय अप्पा जरा गप, ह्याला आणूनच मुळात चूक केली. आता जर गप बसला नाहीस का नाही तर बाहेर काढीन बघ. घालविनीत ना तुला गप बस. माझं काय संकट आणलं मग काय नुसतं बसायला जडलं मला गोळ्याच्या गणपती. गप म्हणतोय ना अभो बोलवा की पोरगीला बाहेर. बोलू म्हणतोस? बोलवा की. बर बोलितो. नाजुका अगे नाजुका बाहेर ये बाई. ये बाहेर ये. कशी आहे काय आहे का नाही? बस तिथे पाटावर बस. बसून दे पाटावर. आता पाटाचा चांगला कानूनच होते दोन्ही बाजू. बाळाला माझे काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. बाळ शिक्षण काय तुझं? तुम्हाला कळायचं नाही ते पण सांगते. हा माझं शिक्षण की नाही MFIAS. अगाय चिकार शिकली आहे की गाई? उगाच आहे का काय? यशनी काय कळते फरशाने तोंडाच्या का? MFIAS म्हणजे मॅट्रिक फेल इन ऑल सब्जेक्ट. 15 रुपये का फुकट दिलेलं नाहीस तुम्हाला. लई टकुर चालते आपलं. पोटात 2 गोट गेल्या. MFIAS म्हणजे 10वीला सगळ्या विषयात नापास आहे ती. काय आलेल्या लोकांनी भ्या जावायला नको. पोरगी आहे का जोर पाठावर बसल्या मुटुकशीने पाठवायला. हे काही शनिवारच्या बाजारात खपणार नाही. त्याला सरळ सांगोल्याचा ना तर पंढरपूरचा बाजार दाखवायला पाहिजे. तिकडे जे काय खपलं तर खपलं. बघ तू काय करतोस का मी करू? तू काय करतोस? तुला लव्या उडवल्या आणि उडविल ती. बाळ तुला काय करायला आवडते? मी सांगू? तुला विचारले म्हणजे तूच सांगायचं का माझा बा सांगेल? मला किती लासशील. कारखान्याचं 3रं बिल बी आता आलं नावावर. साईज हटकन काय ते जावा तिकडे. मला कुस्ती खेळायला आवडते. मोर्चाचा कानूनच करते. ते शब्द टोकल्यावर कळलं का रे? बहुतेक सम्याचा ही कडूगळ करून ठेवणार. आता काय खरं नव्हे. अगं आई ए बंड्या मी जाऊ का? मला बी तसंच वाटतंय. अरे एवढं घाबरू नकोस मर्दा. कुस्ती मारतो म्हणजे तिचा छंद आहे तो. बरं नाही तर उचलून फेकायची दारात मला. ताये टीव्हीवर आमचं थल्लंय मालिका लागली आहे बघ. तल तुझ्या निघाली बोलविले निघाली. या बाईची जात कधी सुधारायची नाही. या मालिकांनी वाट लावली या बायकांची. काता रुते कुणाला? अरे त्याच्या भला ज्याच्या पायात चप्पल नाही त्याला रुत. खाली बस नाही तर थोबा फोडीन. आधीच भूतासारखी दिसतीस. कशी बशी लोक आल्यात आणि तुझं हे नखर चाललं तर गप्पस. आबा शांत. पाहुणं पै आहेत. नाजुका तुला काय घालायला आवडतंय? सांगते म्हणजे मी सांगतो. माझ्या नाजुकाला इजाराने 3 बटनी शर्ट घालायची सवय. ती मी रात्रीची लुंगी नेसना नाहीतर पंजी नेसना नाहीतर ठेपोर तुम्ही ती बरमोडा घालले ना नाहीतर त्याची झोपना. आमच्या बाबत काय जात
ह्यो काय माझं लगीन होऊ देत नाही बाबा. गपकी जरा आप्पा, गप बस की मर्दा. बाळ तुला खायला काय आवडतंय? मला की नाही खेकड्याचा रस्सा लय आवडतोय. आत्याची पण टायरीची ड्युटी करून जाते तिकडे जायची बनायची. अरे मग पोरं वाकडी तिकडीच उन्हा केला खेकड्यावानी. माझ्या बाळाची आवड निवड विचारा. पोरग कसं पाहिजे? इथं बाळ म्हण बाळ. हे बाळ आहे का वडापणचं कुत्र? नक्या नाकाचं हिची बन नाकाचं तर पत्त्याच नाही. नुसती ओलच दिसतात हायवेच्या बोगद्यावानी. अरे काय बोलतोस काय? अरे अरे पोरगी बघायला आलाय सा का शनिवारच्या बाजारातल्या म्हशी? काय बोलतात तुमचं तुम्हाला तरी कळतंय काय? म्हशीत आणि हिच्यात काय फरक आहे वय? पुढे जरा चालून जा की बरं. आईला हिच्या संगत लगीन केल्यापेक्षा घरात धंदा बाजून घेत गेलेलं बरं. नाजुका ए बा नाजुका इकडे तू आज म्हणू तू आज जाऊ दे आजच जाऊ दे भांडवाले. हे चमकी 50चा ट्रॅक्टर काय सम्याला झेपायचा आहे? पाहुणे तुम्हाला पोरगी पसंत आहे का? पोरगी आहे नशीब म्हणायची वेळ आली. नाही पसंत करून करतोय काय? इथं आधी पोरी कोण देणार? ज्या कोण द्यायला तयार आहेत त्यांच्या जात्यात पळून. आणि नवीन काय ते आलंय हागडे किसडे सगळ्यांनी लावले वाटते की बघा. आबा जरा इकडे साईडला या. इकडे म्हणजे आई या बाजूला या. सांगतो तुम्हाला काय करतो सांगतो तरी ऐका आबा. आता तुम्ही आणि मी दोस्तच म्हणायचं. राग येणार नसला तरी एक विचारू का? विचार ते नव्ह आबा. तुम्ही कवा किस डे साजरा केलाय? माझ्या म्हातारीच्या तोंडात दात नाही. दात कशाला लागतात त्याला? अरे म्हणूनच किस मागतीय. खरंच का काय? आता काय सांगू तुला, माझ्या म्हातारीला वाळकानी गाजरं खायची लय सवय. पहिले दात होत तेव्हा करा 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 चावून खायची. आता दात नाही म्हटल्यावर मी काय करतो माहित आहे का? वाळक आणि गाजरं आणतो आणि चोरून तुम्हीच खाताय का काय? अरे नाही तसं नव्ह. किसनीवर असं खसखुस 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 खिसतो आणि मग तिला म्हणतो घे घे पाहिजे तेवढा किस घे. हा ते किस होय. मला वाटलं तुला काय वाटलं? काय वाटलं? अहो बाबा किस डे असा साजरा करताय होय तुम्ही? मग हाग डे कसा साजरा करताय? त्याच आणि कशाला नाव काढलंस? त्याचं नाव काढलं की मला जायला लागतंय. माझं पोट नसते चांगलं. आणि तो साजरा करायला येळ वेळ लागत नसते आपल्याला. जरा मुरडा आला की पळतो बघ. काय सांगू तुला, अरे पहिलं दिवस काय होतं. हा पांडीत बसून असं मस्तपैकी गावात इकडं तिकडं पायानं सारून असं 2 गुडघ्यातनं खोपराला तट्ट्यात देऊन बरोबर गालावर हात ठेवून बोटाच्या बेचक्यात बिडी आणि तोंडाकडनं बिडीचा धूळ आणि मागे नुसतं फुर फुर. आबा हाग डे म्हणजे हागायसाठी. आबा हाग डे म्हणजे ते नव्ह. एकमेकाला जवळ घेऊन प्रेमानं मिठी मारणं म्हणजे हाग डे. अरे चुलीत घाला तुमचा हाग देतो. तसंच म्हणायची वेळ आली. अहो नसतं फॅड आलंय अलीकडच्या काळात. आबा एक किस डे हाग डे असं साजरा करतात. मग 14 फेब्रुवारीचा व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करणार? अरे तुला सांगतो हे सगळं ऐकून लय 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 वाईट वाटतंय बघ. लय वाईट वाटतंय. आता आबा कसं झालंय माहितीये काय? कसं? ती परदेशातनं आलेली पद्धत आहे. डे म्हणजे कसं फादर्स डे, मदर्स डे, टीचर्स डे. आता मला सांग हे डे म्हणजे काय? डे म्हणजे दिवस. अरे मग तेच म्हणतो की आईचा दिवस,
बाबाचं दिवस, मास्तरांचं दिवस, ते बी जिवंत असताना. हा, अरे आमच्या काळात बघितलं तर ह्यो तो कसला तुमचा तो फ्रेंडशिप डे काय म्हणा, त्यांनी व्हॅलेंटाईन डे काय म्हणा, तसलं काय बी नव्हतं. पण आत्ताची पिढी फ्रेंडशिप डे म्हणजे डॉल्बीचं ठेकं धरायची, व्यसनाधीन होऊन अगदी धिंगडधांगड करायची. अगदी म्हणजे आपण कोणता डे साजरा करतो याचं भान सुद्धा न राहणारी ही पिढी न राहणारी ही पिढी. अरे आमच्या वयाची होती तेव्हा तेव्हा कशी असती ही मोठी शोकांतिकाच आहे बघा. अरे ज्या दिवशी पुलवामा हल्ला झाला त्या दिवशी यो फ्रेंडशिप डे म्हणून साजरा होतोय. आता आता आपल्या आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू ज्या अतिरेक्याने पुसलं त्या दिवसाचा निषेध केला पाहिजे. पण आपल्या इथं त्याच्या उलटच होतंय ते हे फ्रेंडशिप डे म्हणे. आता तुम्हीच मला सांगा, ही आजची युवा पिढी देशद्रोहासारखी वागतेच हो. अरे फक्त देशप्रेमाचं स्टेटस लावून चालत नाही, तर प्रत्येकाच्या मनामध्ये देशप्रेमाची ज्योत तेवत राहिली पाहिजे. देशासाठी जवानांनी केलेल्या पराक्रमाविषयी, त्यांनी दिलेल्या प्राणाच्या आहुतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. निदान तेवढं आपल्या हाती नक्कीच आहे. आहे का नाही? आहे ना? चला, गणपती बाप्पा अजून एक कार्यक्रम होणार आहे.